नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड इंग्लिश फर्स्ट युनिट आणि त्यातीलच 4th लेसन जो आहे बी स्मार्ट. तर बी स्मार्ट हा जो लेसन आहे तो खूप मस्त आहे आणि आपल्याला मोटिवेट करणारा आहे, आपल्याला नवीन कार्य करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी इन्स्पायर करणारा असं लेसन आहे. आणि त्याच लेसनचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओतून. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. पण त्याआधी या चॅनलवरती जे आधीचे व्हिडिओज अपलोड केले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर या ठिकाणी जे आय आयकॉन आहे त्यावर जाऊन तुम्ही ते व्हिडिओजसुद्धा पाहू शकता. लेसनचं नाव आहे बी स्मार्ट. बी स्मार्ट म्हणजे काय? यशस्वी बना. बट स्मार्ट दिसणं यापेक्षा स्मार्ट कार्य करणं, आपलं ध्येय स्मार्ट ठेवणं आणि स्मार्ट काम करून आपलं स्मार्ट ध्येय अचीव्ह करणं याला आयुष्यामध्ये महत्त्व आहे. मग तेच स्मार्ट या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे आणि स्मार्ट गोल्स काय असतात हे आज आपण या पाठामध्ये बघणार आहोत. या पाठामधून तुम्हाला एक मोटिवेशन मिळेल काम करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. सो हाच पार्ट आहे जो खूप महत्त्वाचा आहे आणि आज तो आपण बघणार आहोत. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स म्हणजे क्रीडा स्पर्धांमधील विजेते हे व्यायामशाळेमध्ये बनत नाहीत. एखाद्या स्पर्धेमध्ये जे व्यक्ती विजेते असतात, जो कोणी विजयी होतो तर तो काही व्यायामशाळेमध्ये बनलेला नसतो. तर ज्याप्रमाणे इतर व्यक्ती आहेत त्याचप्रमाणे तोही जन्माला आलेला असतो. मग तो विजय का होतो किंवा तो यश का संपादन करतो? तर त्याने तितकी मेहनत घेतलेली आहे, त्याचा एक प्लॅन आहे, त्याने टाईम मॅनेजमेंट केलेलं आहे, त्याने तेवढं कार्य केलेलं आहे, तेवढी मेहनत घेतलेली आहे, तेवढं हार्डवर्क केलेलं आहे, म्हणून तो चॅम्पियन झालेला आहे. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. मग चॅम्पियन्स कसे तयार होतात? तर दृढ इच्छा, स्वप्न, दूरदृष्टी यांसारख्या त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या काही गोष्टींमुळे विजेते निर्माण होतात. मग हे जे विजेते आहेत ते आपल्यासारखेच असतात, पण ते विजयी होतात कारण त्यांच्यामध्ये दृढ इच्छाशक्ती असते, त्यांच्या मनामध्ये स्वप्न असतं, ध्येय असतं आणि त्यांच्याकडे महत्त्वाचं म्हणजे दूरदृष्टी असते. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. त्यांच्यामध्ये कौशल्य आणि इच्छाशक्ती या दोनही गोष्टी असतात. आपल्यामध्ये कौशल्य असायला पाहिजे, पण ते कौशल्य आहे तर त्याप्रमाणे कार्य करण्यासाठी इच्छाशक्ती पण आपल्याजवळ असायला पाहिजे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण त्यांच्यामध्ये जी इच्छाशक्ती आहे तर ती कौशल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग असायला पाहिजे, जास्त बळकट असायला पाहिजे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. कित्येक यशस्वी व्यावसायिकांचा अशाच प्रकारे उत्कर्ष होतो. थ्राईव्ह म्हणजे भरभराट होणे, उत्कर्ष होणे, प्रॉस्पर. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सर्वांकडेच नॅचरल टॅलेंट आहे, बुद्धी कौशल्य आहे. म्हणजे आपण सर्वजणच जे निसर्गतः आपल्यामध्ये टॅलेंट आहे, आपल्यामध्ये जे निसर्गतः बुद्धी कौशल्य आहे तर ते घेऊनच प्रत्येकजण जन्माला येत असतो. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. जर याच बुद्धी कौशल्याचा वापर आपण आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी योग्य प्रकारे केला तर निश्चितच आपण आपले ध्येय मिळवू शकू, ध्येय प्राप्त करू शकू आणि आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकू. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. परंतु जर आपण आपलं ध्येय साध्य करण्यासाठी, ध्येय पूर्ण करण्यासाठी जर कृतीच केली नाही, ॲक्शनच केलं नाही तर मग मात्र आपली ध्येय पूर्ण होऊ शकणार नाही. नाहीतर ध्येय मनामध्ये आहे पण त्यासाठी जर आपण काही कार्यच केलं नाही तर ते आपोआप पूर्ण नाही होणार आहे. त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यायला पाहिजे आणि कृती करायला पाहिजे, त्याप्रमाणे वाटचाल करायला पाहिजे, तरच आपण ते ध्येय साध्य करू शकू. त्याच्यानंतर आहे सेकंड पॅराग्राफ. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट आहे कल्पकतेची समज, म्हणजेच नवनिर्मित क्षमतेची जाणीव आणि ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी. इल्युमिनेट म्हणजे प्रकाशमान, एनलाइटन, प्रकाशमान करणारा मैलाचा दगड. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ, परस्युइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. ध्येयांमुळे
व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे हाती घेऊ शकते आणि त्यांचा पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची शाश्वती देखील मिळते. They help to stir a course of life rather than simply drifting along and letting things happen. ध्येय समोर असेल तर आयुष्याची गाडी व्यवस्थित चालते, म्हणजे रुळांवरून ती घसरत नाही. आपली जी जीवनरूपी नौका आहे ती कुठेही भरकटत नाही, तर ठरलेल्या मार्गावरून सुरळीत चालत जाते. पुढे आपल्याला ती नेता येते. जर आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणतं ध्येय निश्चित नाही केलं तर मग जे होतंय ते होऊ दे, ते माझ्या नशिबात आहे तर ते मला मिळेल असं आपण म्हणतो. पण जर आपण ध्येय कुठलं तरी निश्चित केलं असेल तर त्या ध्येयाच्या दिशेनेच आपली वाटचाल होते आणि आपल्या जीवनाला एक अर्थ मिळतो आणि आपण त्याच दिशेने वाटचाल करतो, कुठेही आपण भरकटत नाही. त्याच्यानंतर पुढे आहे, सेटिंग गोल्स मे ॲपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. ध्येय निश्चित करणे आपल्याला जरी सोपे वाटत असले तरी कित्येक जणांसाठी ते अतिशय आव्हानात्मक असते. मग आता हे का आव्हानात्मक असते? द फेअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. जर आपल्याकडे ध्येयच नसेल तर अपयश येण्याचा प्रश्नच नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे ध्येय नाही आहे, मग आपल्याला अपयशाची भीतीच राहणार नाही. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव्ह इन द एंड. पण तरीसुद्धा शेवटी आयुष्यात काय मिळवायचे आहे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते, कारण आयुष्य हे ज्याचे त्याचे स्वतंत्र असतं. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. आणि हेच ध्येय साध्य करायचं असेल तर 5 टप्प्यांचा मार्ग अवलंबवा असं तज्ज्ञ लोक आपल्याला सांगतात. मग आता ते कोणते 5 स्टेप्स आहेत किंवा कोणत्या 5 पायऱ्या आहेत, कोणते 5 टप्पे आहेत ते आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट गोल्स म्हणजेच स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी एक मेथडॉलॉजी आहे, म्हणजे एक विचार पद्धत आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिॲलिस्टिक अँड टाईम बाउंड. मग स्मार्ट या शब्दाची त्यांनी, ज्याप्रमाणे आपण आधी बघितलं की फ्रेंड या शब्दाचं एक ॲक्रोस्टिक तयार केलं होतं, त्याप्रमाणे या ठिकाणी स्मार्ट या शब्दाचं एक ॲक्रोस्टिक तयार केलेलं आहे. म्हणजेच स्मार्टमधील एस म्हणजे स्पेसिफिक, विशिष्ट, त्याच्यानंतर एम म्हणजे मेजरेबल, त्याच्यानंतर ए म्हणजे अचिवेबल, आर म्हणजे रिॲलिस्टिक, टी म्हणजे टाईम बाउंड. ओके, सो या ठिकाणी एस म्हणजे स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट आहे, मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगं, अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्यायोग्य, रिॲलिस्टिक म्हणजे वास्तववादी आणि टाईम बाउंड म्हणजे कालमर्यादित. आपण याआधी पण एक्रोस्टिक कसं तयार करायचं ते पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला जे वॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत तर त्यामध्ये पण सेकंड जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये फ्रेंडचं कशाप्रकारे एक्रोस्टिक तयार करायचं ते दिलेलं आहे. म्हणजेच हा जो शब्द आहे फ्रेंड, यामध्ये जेवढे अक्षर आहेत तर त्या प्रत्येक अक्षरापासून फ्रेंडला सुटेबल असे ॲडजेक्टिव्ज आपल्याला लिहायचे आहेत. मग त्या फ्रेंड शब्दापासून फ्रेंड शब्दाचे एक्रोस्टिक तयार होईल. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये जो तुमचा डिअरेस्ट मेंबर असेल तर त्याच्या नावावरचं पण करायचं आहे. बेस्ट फ्रेंडच्या नावाचं पण तुम्ही अशा प्रकारे एक्रोस्टिक तयार करायचं आहे. त्यानंतर आहे स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. स्मार्ट ध्येयाची एक मार्गदर्शक सूची असते. रुब्रिक म्हणजे एक सूची असते, एक शीर्षक असतं. मग ती सूची काय आहे तर ती पुढील प्रमाणे आहे. पहिलं आहे स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे निश्चित तपशील असलेला, विशिष्ट असे एक तपशील असलेला. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. सुधारणा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यामध्ये शोध घेतला जातो. द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाईंड द अचिव्हमेंट. क्षेत्र जितके नेमके असेल तितके उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. यामुळे मापदंड ठरवणे आणि त्यानुसार आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे सोपे जाते. मग आता या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग सच इट स्ट्रेच. उदाहरणार्थ आहे की एखादे घर जर आपण बांधतो तर घर बांधताना किती क्षमतेचे घर असायला हवे आणि किती कालावधी लागेल ते घर बांधण्यासाठी, बांधून पूर्ण होण्यासाठी, हे सगळं माहीत असणं गरजेचं असतं. आहे मेजरेबल. आपण स्मार्ट शब्दामध्ये पाहिलं होतं की एस नंतर एम येतो आणि एम म्हणजे मेजरेबल आहे. मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगे.
मग आता मोजता येण्याजोगे हे काय आहे आणि मेजरेबलचा आपल्या ध्येयाशी स्मार्ट गोलशी कसा संबंध आहे ते आपल्याला या पॅराग्राफमध्ये बघायचं आहे. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. ध्येयाचे परिमाण निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आपल्याला आखता येतात. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रूआउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. आणि त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील कामगिरीचे मानक आपल्याला ठरवता येतात आणि तसेच सुधारणेच्या संधी देखील मिळवणे शोधणे अगदी सोपं जातं. बेंचमार्क म्हणजे एक स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड ऑर जज्ड. ओके. त्याच्यानंतर पुढे आता या ठिकाणी पण एक उदाहरण आहे. वाईल प्लेईंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. मग जेव्हा आपण फुटबॉल खेळतो तेव्हा फुटबॉल खेळताना प्रत्येक खेळाडूची एक स्वतःची अशी एक भूमिका असते की तू इथे उभा राहा. खेळाडूची एक भूमिका असते आणि त्याचे त्या मैदानावरील स्थान हे निश्चित केलेले असते आणि ते करणं आवश्यक असतं तर आपण त्या खेळामध्ये जिंकू शकतो. त्याचप्रमाणे जर आपल्या आयुष्यामध्ये आपण ध्येयपूर्तीचा कालावधी निश्चित केला तर आपल्याला त्यानुसार संधी शोधणं इझी पडतं आणि मग आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो. त्यानंतर आहे अचिवेबल. अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्यासारखे किंवा साध्य करता येईल असे. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डिझायग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. असे गोल्स आपण ठरवले पाहिजेत, असे ध्येय आपण निश्चित केले पाहिजेत की जे एका ठराविक कालावधीमध्ये आपण जो काही कालावधी ठरवलेला आहे त्या कालावधीमध्ये ते गोल्स कंप्लीट होतील. ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट बॉर्डर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. आणि अशी ही विस्तृत ध्येय पूर्ण करण्यासाठीची जी पहिली पायरी असते किंवा जो पहिला दगड असतो, पहिला मैलाचा दगड असतो तर ते बनण्याचे काम करतात आणि ज्यातून कित्येक वेळा भविष्यातील कारकीर्द ठरू शकते, म्हणजे भविष्यातलं करिअर त्याच्यावरूनच ठरू शकतं. ॲज स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. आता आपण स्टुडंट आहोत, आता आपण विद्यार्थी आहोत, तर कदाचित आता आपण राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनू शकणार नाही, परंतु एक मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रभावी कार्य करण्याचे स्वप्न आपण नक्कीच मनात बाळगू शकतो किंवा पाहू शकतो. त्यानंतर आहे रिॲलिस्टिक. रिॲलिस्टिक म्हणजे काय? वास्तववादी. म्हणजे वास्तव काय आहे, नक्की आपल्यामध्ये रिअल काय आहे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेप्रमाणे आपले ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असते. आपल्यामध्ये ज्या क्षमता आहेत, आपल्याला जे आवडतं किंवा आपल्यामध्ये जे कौशल्य आहेत त्याच्यावरच आधारित आपलं ध्येय निश्चित करणं गरजेचं असतं. नाहीतर आपल्यामध्ये जे कौशल्य नाही त्याच्यावर आधारित जर आपण ध्येय निश्चित केलं तर ते ध्येय साध्य करण्यासाठी आधी आपल्याला ते कौशल्य साध्य करावं लागेल. म्हणजे कौशल्य आपल्यामध्ये आहे त्याच्यावरच आधारित आपण आपलं ध्येय ठरवलं पाहिजे. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिॲलिस्टिक. मग आपल्यामध्ये जर एखादे कौशल्य नसेल तर ते कौशल्य आधी प्राप्त करण्यासाठी आपल्याला खूप कालावधी द्यावा लागेल. मग त्यामध्ये प्रवीण बनण्यासाठी, त्यामध्ये एक्सपर्ट बनण्यासाठी आपल्याला खूप वेळ त्यासाठी द्यावा लागेल आणि त्यामुळे कमी कालावधीमध्ये एखाद्या विषयात पारंगत होण्याची जी अपेक्षा आहे ते ठेवणं म्हणजे अनरिॲलिस्टिक आहे, अवास्तववादी आहे. ओके. म्हणजेच या ठिकाणी त्यांना असं सांगायचं आहे की आपल्यामध्ये जी कौशल्य आहेत, आपल्यामध्ये ज्या क्षमता आहेत त्याला अनुसरून आपण आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे. बीइंग रिॲलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. वास्तववादी दृष्टिकोन जर ठेवला आपण तर नक्कीच ध्येय साध्य करणे आपल्यासाठी इझी होईल, शक्य होईल. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिॲलिझम. डिफेन्सिव्ह म्हणजे जस्टिफिकेटिव्ह. बचावात्मक असणारे आणि धडाडी नसलेले ध्येय बहुधा वास्तववादी नसते. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू ॲडेड टू द पिक्चर. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये आपल्या ध्येयाचे, आपल्या गोलचं, आपल्याला काय करायचं आहे याचं चित्र स्पष्ट असायला हवं आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणजेच एखादं ध्येय जर आपण ठरवलेलं आहे, सपोज तुम्हाला काहीतरी बनायचं असेल तर ते जे ध्येय आहे त्या ध्येयाचं एक पिक्चर आपल्या मनामध्ये असायला पाहिजे, एक मॅप असायला पाहिजे, एक चित्र स्पष्ट असायला पाहिजे आणि ते पूर्ण करण्याची क्षमता पण आपल्यामध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आहे टाईम बाउंड.
टाईम बाउंड म्हणजे काय, तर कालमर्यादित. म्हणजेच आता कालमर्यादा आणि आपला ध्येय यांचा संबंध आपण बघणार आहोत. एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड, वेळेची मर्यादा आपण निश्चित केली पाहिजे, ज्यामुळे त्यावरती अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास आपल्याला मदत होईल. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. जेव्हा आपल्याला वजन कमी करायचं असतं तेव्हा आपल्याला काय करायला पाहिजे हे माहिती असतं. बट विदाऊट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रियालिटी. पण जर आपण वेळेच्या चौकटीमध्ये राहून जर सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होणार नाही. मग जर आपल्याला माहिती आहे की वेट कमी करायचं आहे तर आपण काय केलं पाहिजे, कशाप्रकारे आहार घेतला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. पण जर आपण वेळेच्या चौकटीमध्ये राहून जर त्या गोष्टी सातत्यपूर्ण कन्सिस्टन्सी ठेवून जर केल्या नाहीत तर आपलं वजन कमी होणार नाही, मग आपल्याला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. मग ते एक्सरसाइज असो, व्यायाम असो, आहार असो किंवा स्ट्रेस फ्री म्हणजे तणावरहित विचार असोत. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference but within a deadline. मनाची द्विधावस्था न होऊ देता, मनामध्ये शंका किंवा उदासीनता न बाळगता ठरवलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे पालन आपण केलं पाहिजे. विजन, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. सर्वच ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्न हे सगळं मौल्यवान असतं. आपली दूरदृष्टी मौल्यवान आहे, ध्येयदृष्टी मौल्यवान आहे, विशेष शुभेच्छा किंवा इच्छा, त्याच्यानंतर इंटेन्शन्स आपला उद्देश काय आहे आणि ड्रीम्स म्हणजे आपले स्वप्न हे सगळं मौल्यवान असतं. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेजर्स टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. त्याच्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि आपल्याला नेमकं कुठे पोहोचायचं आहे, आपल्याला नेमकं काय मिळवायचं आहे, काय साध्य करायचं आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळते. In order to get there, however, we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. मग तिथे पोहोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातील ज्या प्रतिमा आहेत तर त्या प्रतिमा व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार आपले धोरण आपल्याला आखता आली पाहिजेत. आपल्या मनामध्ये एक ध्येय आहे, मग त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे आपल्या जे इच्छा आहे, जे दूरदृष्टी आहे, ध्येयदृष्टी आहे, उद्देश आहे, स्वप्न आहेत, तर ते सगळं आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रोत्साहन देतात, एनकरेज करतात. पण त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्या मनामध्ये जी प्रतिमा आहे ती व्यावहारिक पातळीवर आपल्याला कृतीत उतरवता आली पाहिजे. आपल्या मनामध्ये जे ध्येय आहे तर ते आपल्याला प्राप्त करण्यासाठी व्यावहारिक पातळीवरती त्याची कृती करता आली पाहिजे, ॲक्शन घेता आली पाहिजे आपल्याला जे साध्य करायचं आहे त्यानुसार. आणि मग आपल्याला आपली धोरणं पण आखता आली पाहिजेत, आपल्या स्ट्रॅटेजी काय आहेत ते प्राप्त करण्यासाठी, तर ते आपल्याला आखता आलं पाहिजे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण याचा डायरेक्ट परिणाम आपल्या रिझल्टवरती म्हणजे आपल्याला जे मिळणार आहे, जे आपले ध्येय आहे ते प्राप्त करण्याच्या प्रयत्नांवरती होत असतं. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. लाईफ म्हणजे आयुष्य हे एका तुतारीसारखे आहे, रणशिंगाप्रमाणे आहे. आयुष्याला तुतारी किंवा ट्रम्पेट का म्हटलं आहे? इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कॅनॉट गेट एनिथिंग आउट. जर आपण आपल्या आयुष्याला काहीच दिलं नाही तर आपल्याला काहीच मिळणार नाही. म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी जर आपण आपला वेळच दिला नाही तर ती गोष्ट प्राप्त होणारच नाही. एखादं कौशल्य जर आपल्याला आत्मसात करायचं आहे पण जर आपण त्यासाठी आपला वेळ दिला नाही तर नक्कीच ते कौशल्य आपल्याला प्राप्त करता येणार नाही. तर अशा प्रकारे कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला काहीतरी द्यावं लागतं, कशातरी त्याग करावा लागतो, काहीतरी आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागतं आणि मगच त्यातून आपल्याला आउटपुट मिळतो. सो त्यासाठी लाईफला लेखकांनी ट्रम्पेट म्हटलेलं आहे. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. सक्सेस म्हणजे यश काय आहे तर यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसियसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. यश म्हणजे अंधारातून केलेली एक वाटचाल आहे. योग्य पाऊल शोधणे, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो आणि त्या समस्या आपण कशा हाताळतो यावर अवलंबून असते. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप.
आपण ज्या ठिकाणी आहोत आणि आपल्याला तिथून जिथे जायचं आहे, जिथे पोहोचायचं आहे, जे आपलं ध्येय आहे, ते जे आपल्याला जिथे साध्य करायचं आहे, तर तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल आपण योग्य दिशेला टाकले पाहिजे. पुढचे प्रत्येक पाऊल आपल्याला योग्य दिशेनेच टाकता आले पाहिजे. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, इट शूड सपोर्ट अँड होल्ड अस विदाऊट अ क्रॅक. आणि आपण उचललेले प्रत्येक पाऊल हे आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवं. जर आपण आपली वाटचाल ध्येयाच्या दिशेने केली, योग्य गोष्टींच्या दिशेने केली, सत्कर्मांच्या दिशेने केली, तर नक्कीच आपलं पुढचं पडणारं पाऊल हे आपल्याला भक्कम आधारच देईल. पण तीच वाटचाल जर आपण चुकीच्या दिशेने केली किंवा चांगल्या मार्गाने नाही केली, तर नक्कीच ते पाऊल टाकताना आपल्या मनामध्ये भीती असेल, आपण डगमगू. तर याआधी जी पोएम आपण पाहिली होती अ टीनेजर्स प्रेयर, तर त्या प्रेयरमध्ये आपण बघितलं होतं की आपण देवाला मागणं मागतोय की देवा मला चांगला मार्ग निवडण्यासाठी, माझ्या आयुष्यामध्ये जे चांगलं आहे तर ते ॲक्सेप्ट करण्यासाठी किंवा त्या दिशेने जाण्यासाठी मला मदत कर. तर त्याच्यावरच आधारित हा लेसन आहे. ती पोयम आपल्याला आपलं ध्येय साध्य करण्यासाठी, आपल्याला एक चांगला व्यक्ती बनवण्यासाठी युजफुल आहे आणि हा लेसन ती चांगला व्यक्ती बनवण्यासाठी काय आवश्यक आहे ते सांगणारा आहे. सो फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये, भावी आयुष्यामध्ये यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. बी सक्सेसफुल. गॉड ब्लेस यू. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.